आर्टिक होमिन वेदास. आर्टिक होमिन वेदास याचा आज विचार करताना तिथं आर्य जन्मले, आर्य होते आणि ते सगळीकडे पसरले, ही लोकमान्यांची उपपत्ती आज मान्य केली जात नाही. नारायणराव पावगे नावाचे विद्वानांनी ती नाकारलेली आणि आज आपण स्वीकारत नाही. बरोबर आहे. पण मला अलीकडे असं वाटतं की अभ्यासातून हे लक्षात घेतलं पाहिजे की आर्य होते का नव्हते वादाचा विषय असेल, पण उत्तर ध्रुवावर मानवांचा समूह राहत होता, हे लोकमान्य टिळकांनी लक्षात आणून दिलं. त्याच्याकडे जर लक्ष द्या ना प्राच्य विद्येनं. विचार करा याच्यावर मी काय म्हणतोय ते आर्य असतील नाही तर नसतील, पण मानव समूह तर उत्तर ध्रुवावर आज आहे का उत्तर ध्रुव मानव समूह? त्या कालखंडात कसा होता? त्यांचे शब्द असे आहेत, हिमयुगाचा 3 हिमयुग झाली आहेत, 3ऱ्या हिमयुगाच्या शेवटापूर्वी. बरं जाऊ दे, हे वाक्य बघा. ऋग्वेद वाचत असताना लोकमान्य सांगतात गणिती बुद्धी की सूर्योदयात प्राक बहुनी अहानी आसन, असं ऋग्वेदातलं वाक्य आहे. सूर्योदयात प्राक म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी, सूर्योदयात प्राक, बहुनी भरपूर, अहानी म्हणजे दिवस, आसन झाले. आता उषक काळ झाल्यापासून सूर्योदय होईपर्यंत, सूर्योदयात प्राक आहे ना, प्राक म्हणजे उषक काळ. उषक काळ झाल्यापासून प्रत्यक्ष सूर्योदय व्हायला काही तास पुरतात आपल्याला माहिती आहे आता. आणि हे काय म्हणतात? बहुनी अहानी आसन, अनेक दिवस गेले. उषक काळ आणि सूर्योदयामध्ये अनेक दिवस जातील कसे? दिवस हे कसं वाक्य लिहिलं असेल? आणि याचा अर्थ मॅक्स मुलरनी साधा लावला होता. तर लोकमान्य म्हणाले ज्या अर्थी बहुनी अहानी आसन म्हटलेलं आहे त्या अर्थी ही ऋचा लिहित असताना आठवणीमध्ये तरी उत्तर ध्रुव असला पाहिजे. कारण उत्तर ध्रुवावर आज सुद्धा फार मोठ्या रात्री असतात आणि फार मोठे दिवस असतात. हे आजही आहे. फार मोठे दिवस म्हणून म्हटले सूर्योदया प्राक बहुनी अहानी आसन. हा त्याने अर्थ लावला, मॅक्स मुलरचा अर्थ नाकारला आणि याच्यातून त्यांचं पुस्तक जन्मास आलं, आर्टिक होमिन वेदास. उत्तर ध्रुवावरची आर्य मी म्हणतच नाही, मानवी वस्ती. हे पुस्तक सुद्धा खोडलं. आणि असंच असतं, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खुंट्या ठोकत जायचं असतं. पुढची पिढी खुंट्या उपटून टाकते, पण ती उपटून टाकायला अभ्यास करते. तिथंपर्यंत तो टप्पा झाला, आता पुढे जायचं. आणि ज्ञानसाधनेमध्ये असं नाहीच आहे. शेवटचा शब्द विज्ञानात तरी आहे का? मग कसा असणार प्राच्य विद्येमध्ये? टिळकांची ज्ञानसाधना अशी होती. शेवट करताना आपण म्हणू शकतो की लोकमान्यांच्या सगळ्या ज्ञानसाधनेवर कळस जर कोणता असेल तर तो निश्चितपणे गीता रहस्याचा. गीता रहस्याकडे जात असताना लोकमान्य टिळकांनी काय सांगितलं असेल तर निष्काम कर्मयोग. याचं विश्लेषण उद्या जास्त करूया. निष्काम कर्मयोगाच्या मागं काय असतं जरा बघा. आपण गीतेमध्ये ज्ञानयोग मानतो, हे उद्या बोलणार नाही, आजच बोलतोय. गीतेमध्ये आपण ज्ञानयोग मानतो, ध्यानयोग मानतो, कर्मयोग मानतो, भक्तियोग मानतो. तुम्ही कोणाही महापुरुषापासून अनुयायापर्यंतची गीतेवरची पुस्तकं बघा. ती एक ज्ञानयोगाला, सांख्य नको शब्द, ज्ञानयोगाला धरून असतात. त्याला कुणी राजयोगही म्हणतात. राजयोग शब्द फार व्यापक आहे. भक्ती राजयोग, ज्ञानही राजयोग. तर राजयोग शब्द नको. ध्यान पातंजल योग साधना अध्याय 6, सांख्य अध्याय 2, 9 आणि 12 अध्याय भक्तियोग, आणि ह्याबरोबरच ध्यान ज्ञान भक्ती आणि 2 अध्याय कर्मयोग. लोकमान्य सांगितलेला कर्मयोग. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. अकर्मणी नको. ठीक आहे. ह्या कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाच्या मागं आपण विसरतो भगवद्गीतेनं समत्व योग सांगितलेला आहे. समत्व, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, हे लोकमान्यांना लक्षात आणून द्यायचं होतं. म्हणून लोकमान्य टिळकाने त्या कर्मयोगाच्या मागे शब्द घातलाय निष्काम कर्मयोग. हे लोकमान्यांचं मोठेपण आहे. आता कर्मयोग म्हणत गेलो तर नीट बघा, कर्मयोग करता करता माणूस कर्मठ होण्याची शक्यता असते. कर्मयोग करता करता माणूस कर्माची झिंग चढण्याची शक्यता असते. लोकमान्यांचे शब्द असे आहेत, लोकमान्यांचे नंतर आपण ते बघितलेत,
काही कर्तबगार पुरुषांना आपण केलेल्या कर्माचा उन्माद प्राप्त होतो. मला वाटतं अत्यंत तिखट वाक्य आहे, जास्त बोलायला नको. कर्तबगार व्यक्तींना आपण केलेल्या कर्माचा उन्माद प्राप्त होतो आणि तेच कर्म ते करत राहतात. काळानुसार कर्म बदलत नाहीत. लोकमान्य म्हणतायत, पहिला विषय गप्रप्रधानांचा, ज्ञान की कर्म या द्वंद्वात ते उत्तर देत आहेत. ज्ञान की कर्म या द्वंद्वात उत्तर देत आहेत. नुसतंही कर्म नाही, नुसतंही ज्ञान नाही, ज्ञानपूर्ण कर्म. आणि जे कोणी ज्ञानपूर्ण कर्म करतात, नुसता कर्मयोग नाही, निष्काम कर्मयोग करतात, त्यांच्या पाठी लोकमान्यांची ज्ञान साधना आणि लोकमान्यांची कर्मसाधना उभी राहते. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. मला जे बोलायचं होतं ते एवढं. पण मी आपल्याला 2 मिनिटामध्ये एका मोठ्या माणसानं या ज्ञानसाधनेबद्दल काय म्हटलं ती वाक्य वाचून दाखवणार आहे. तोंडी सांगणार नाही आहे, कारण तोंडी सांगताना एखादा शब्द मागं पुढं होईल. कारण ती वाक्य संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा असणारा माणसांनी ज्याची आठवण ठेवलीच पाहिजे, जरा विसरायला लागलोय, ते म्हणजे आचार्य अत्रे. त्या आचार्य अत्र्यांचं एक साधं पुस्तक आहे. अत्रे असेच ज्ञान साधनेत साधं लिहिलं तरी उत्तम. इतका लहान इतका महान. कुणाबद्दल म्हटले आठवा? लालबहादूर शास्त्री. आणि काय बोलायला लागतं? इतका लहान इतका महान. पंडित नेहरू गेले. काय पुस्तकाचं नाव? सूर्यास्त. आचार्य अत्रे असे आहेत. मला तर राम गणेश गडकऱ्यांनंतर आचार्य अत्रे शब्दपूर वाटतात. हे जर ध्यानात घेतलं तर वाक्य फक्त ऐका आणि ती वाक्य संपली की माझं बोलणं संपलं. ती वाक्य 4 आहेत आणि सगळी ज्ञान साधनेला धरून आहेत. मराठी माणसे मराठी मने नावाचं त्यांचं पुस्तक आहे. अगदी छोटं साधं पुस्तक आहे. मराठी माणसे मराठी मने. आणि त्या पुस्तकामध्ये लोकमान्यांच्या ज्ञानसाधनेबद्दल अत्रे काय म्हणतात? पहिलं वाक्य, लोकमान्य केवळ ज्वलंत देशभक्त नव्हते, तर अलौकिक बुद्धिमत्तेचे महान पंडित होते. पहिलं वाक्य आचार्य अत्र्यांचं. दुसरं वाक्य, देशप्रीती आणि विद्वत्ता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी झाला होता. तिसरं वाक्य मी जे आत्ता बोलतोय ते सगळे एका वाक्यात आहे. साम्राज्यशाहीच्या जळत्या कुंडात उडी मारून लोकमान्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम केला, पण तसे करताना त्यांनी आपल्या ज्ञानोपासनेचे अग्निहोत्र विझू दिले नाही. आणि चौथं वाक्य, म्हणून लोकमान्य टिळक म्हणजे अनेक वर्षाच्या उग्र तपश्चर्येनंतर महासिद्धी प्राप्त झालेला एखादा ऋषी जगाच्या रंगमंचावर यावा आणि आर्षवाणीनं म्हणावा, उत्तिष्ठत जाग्रत, असे उपनिषदकार म्हणजे लोकमान्य. अत्र्यांच्या वाक्याला मी शेवट जोडतो. अशा लोकमान्यांच्या उपनिषदाचा म्हणजे तिलकोपनिषदाचा आपल्याला उद्या परिचय करून घ्यायचा आहे, ज्याचं नाव आहे गीता रहस्य. थांबतो. धन्यवाद. डॉक्टरांनी मला परत आठवण करून दिली आहे. मला वाटत नाही एवढ्या भाषणानंतर कोणाला काही प्रश्न असतील, पण तरीसुद्धा कोणाला काही उत्तर पाहिजे असतील, काही प्रश्न असतील तर जरूर आपण 3 ते 4 प्रश्न घेऊया. एकच मिनिट आहे, जरा पुढे येऊन घ्या, कारण आमचे जे रेकॉर्डिस्ट आहेत त्यांची रिक्वेस्ट होती की प्रश्न नंतर कळत नाही, तर आपण जरा कृपया पुढे येऊन प्रश्न विचारावा. ज्ञानसाधनेच्या डिस्कशनमध्ये टिळकांच्या पंचांगाविषयीच्या कार्याचा उल्लेख झाला असता तर बरं झालं असतं. ज्यांनी स्वतः विषय मांडला ते प्रश्नकर्त्यांचा उत्ताच माझा परिचय झाला. ते मोठे शास्त्रज्ञ आहेत एवढं आपल्याला मी सांगतो, म्हणजे प्रश्न का विचारला तुमच्या लक्षात येईल. पंचांग हे शास्त्र आहे. 100, 150, 200 वर्षापूर्वीची पंचांग मिळतात आणि ती तंतोतंत असतात. दातेंना भेटा, मोहनराव दातेंना, की सगळं आपल्या नीट, कारण ते असा अभ्यासच करून मांडतात, समजावून सांगतील. टिळकांनी ज्योतिर्गणिताच्या आधारे आज ज्या प्रकारचं एक भारतीय पंचांग आहे, शासनानं कॅलेंडरमध्ये छापलेलं आहे भारतीय पंचांग, ते आपल्याकडे असतं. आपण कोणी त्याचा वापर करत नाही.
भारत सरकारचं अधिकृत आहे, त्यालाच मोहनराव दात्यांच्या आजोबांनी मदत केलेली आहे. हे सगळं लक्षात घेऊन ते जे पंचांग भारतीय पंचांग आहे ते शुद्ध निर्माण व्हावं म्हणून टिळकांनी आपल्या ज्योतिर्विद्येचा उपयोग करून दिला. टिळकांनी पंचांग शुद्ध व्हावं यासाठी किमान 20 वर्ष प्रयत्न केले होते. आणि त्याचा कळस म्हणजे आपण जर सांगलीला गेला तर गणपती मंदिराकडे गणपती मंदिर तोंड केलं तर डाव्या बाजूला टिळक स्मारक मंदिर यासारखी जागा आहे. त्या ठिकाणी 1918च्या दरम्यान ज्योतिषांची पंचांगकर्त्यांची परिषद भरली होती. थकलेले लोकमान्य त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आपली त्या पंचांगाबद्दलची भूमिका त्यांनी मांडली. ही भूमिका काय आहे? नक्षत्र, सौर आणि चंद्र. चंद्राधरून एक चंद्रवर्ष असतं, सूर्याधरून एक सूर्यवर्ष असतं आणि पुन्हा नक्षत्रांचा अभ्यास. हे सोपं नाही आहे, म्हणजे 2 वाक्यात बोलण्यासारखं नाही आहे, पण ते गणित आहे. मी आत्ता सांगितलं तसं ते म्हणतात ते बरोबर आहे. टिळकांनी स्वतः पंचांगाबद्दल लेख लिहिलेले आहेत, शुद्ध पंचांग केसरीत उपलब्ध आहेत. स्वतः पंचांग निर्माण केलं नाही. पण गंमत बघा, नंतर जे पंचांग बऱ्याच प्रमाणात शुद्ध निर्माण झालं त्याच्यावर इतरांच्या फोटोबरोबर टिळकांचाही फोटो असायचा आणि ते पंचांग लोक टिळक पंचांग म्हणून घ्यायचे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते टिळकांनी केलेलं नाही, ते टिळकांच्या अनुयायांनी केलेलं आहे. पण टिळकांच्या नावावर ते द्यावं असं अनुयायांना वाटावं इतकं टिळकांचं पंचांगामध्ये स्थान होतं. आणि ते विचारतात ते खरंच आहे. पंचांग ही आपल्याकडची एक दस्तऐवजासारखी गोष्ट आहे. आजही सायन्सनं त्याच्याकडे नीट बघितलं पाहिजे. तो प्राच्य विद्येचा एक मोठा ठेवा आहे, तो आपण जपला पाहिजे. म्हणजे मी सांगू आपल्याला, कालनिर्णय भिंतीवरी असावे ते असू दे, पण चैत्रात एकदा घरामध्ये पंचांग पण आणून ठेवा आणि पंचांगातली पंच अंग म्हणजे काय हे एकदा समजून घ्या कुणाकडनं, आणि तेवढी तरी आपल्या मुलांना शिकवा. एवढं आपलं हिंदू म्हणून कर्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. उल्लेख झाला नव्हता, मी थोडा केला, अजून भरपूर बोलता येईल, पण मी विज्ञानाचा विद्यार्थी पण नाही आहे, त्यामुळे मला अधिक सांगता येणार नाही. आणि प्रश्न कुणाचा असला? ज्ञानोपासनेमध्ये माझ्या वाचनात एक टिळकांचा लघुनिबंध आला होता, सांडलेली सांख्यकारिका. तर तो समजायला थोडा कठीण आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सोपं करून. सांख्यशास्त्र हे कपिल मुनींनी प्रथम लिहिलं, त्यामुळे त्याला कापिल सांख्यशास्त्र असं म्हणतात. हे परमेश्वर किंवा ईश्वर मानत नाही, ते संख्येवरच आधारलेलं आहे. आणि ते फक्त प्रकृती म्हणजे महातत्व मानतं आणि त्या महातत्वातून एक जग निर्माण झालं असं म्हणतं. त्या प्रकृतीला प्रेरणा कोणी दिली तर परमेश्वरांना, हा गीतेचा विचार आहे. पण सांख्य तत्वज्ञान हे गणिती आहे, संख्येचं आहे. कपिल मुनींनी ते प्रथम लिहिलं, पण कपिल मुनींचं काही आज उपलब्ध नाही आहे. कपिल मुनींच्या शिष्याचं नाव ईश्वर कृष्ण आणि ईश्वर कृष्णाच्या 84 सांख्यकारिका उपलब्ध आहेत. आज तुम्ही जाऊन कोणाचंही सांख्यकारिकेवरचं पुस्तक घेतलं तर ते ईश्वर कृष्णाच्या सांख्यकारिकेचं असतं, त्याच्यावर भाष्य केलं जातं, ते सांख्य तत्त्वज्ञान असतं. आता त्यांची शंका, त्या 84मध्ये एक जागा, एक कारिका अशी आहे जी लोकमान्य टिळकांनी तयार केली आहे. ती कारिका मुळामध्ये नाही आहे, पण ती कारिका मागचा आणि पुढचा संदर्भ लक्षामध्ये घेऊन ती कारिकामध्ये मांडल्याशिवाय कपिल मुनींचं सांख्यशास्त्र कळत नाही. म्हणून ही असू शकेल असं त्या लोकांनी विरोधी नंतर केलेला आहे. असू शकेल म्हटलेला आहे. तर तो जो लेख आहे सांडलेली सांख्यकारिका हा लोकमान्यांनी लिहिला. ही सांख्य तत्त्वज्ञान एवढ्या कारिकेतून पुरं होत नाही, मध्ये काहीतरी पाहिजे असं म्हटलं. स्वतःच्या कल्पनेने त्या ठिकाणी एक घातली, अनेकांनी ती स्वीकारली. म्हणून आज आपण जेव्हा वाचतो तेव्हा ती आहे. पण लोकमान्यांच्या काळात 1920 पूर्वी त्याला तत्त्वज्ञानी मान्यता, कारण ते ईश्वर कृष्णाचं नाही. बरं, ईश्वर कृष्णाच्या पूर्वीचे सांख्य तत्त्वज्ञ भेटतात, पुढचे भेटतात, कपिल मुनींचं काहीच मिळत नाही. आणि एक लक्षात घ्या, सांख्य तत्त्वज्ञान त्या कालखंडात एवढं कळसाला होतं की जसं आज आपण फोटोस्टॅट कॉपीला झेरॉक्स म्हणतो. झेरॉक्स हे काय आहे? झेरॉक्स ही अमेरिकेमधली कंपनी आहे जी फोटोस्टॅट कॉपी काढते. पण कुणी म्हणायचं फोटोस्टॅट कॉपी दे म्हणून, पटकन म्हणतो झेरॉक्स दे. तसं दुसऱ्या अध्यायाला सांख्ययोगो नाम काय म्हटलंय? श्रीकृष्णाने तुमच्या माझ्यासाठी तडजोड केली आहे.
सांख्य योगो नाम म्हणजे ज्ञान योगो नाम. कारण त्या कालखंडामध्ये, गीतेच्या कालखंडात, महाभारताच्या कालखंडामध्ये सांख्य म्हणजे तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञान म्हणजे सांख्य, हे समीकरण जुळलं होतं. म्हणून गीता लिहित असताना सांख्य योगो नाम, तो ज्ञान योगो नाम आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी म्हणजे काय? सांख्य तत्त्वज्ञान. तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र मुह्यती म्हणजे काय? सांख्य तत्त्वज्ञान. हे तत्त्वज्ञान मागेही मिळत नाही, पुढेही मिळत नाही. ईश्वर कृष्णा मोठा माणूस, हे लक्षात घेतलं. टिळकांनी सांडलेली शब्द वापरला आहे बघा. हस्तलिखितात आपल्या सांडतच जास्त. आपण इतिहास घडवतो, लिहून ठेवण्याचे श्रम घेत नाही, ते इंग्रजांनी करायचं काम आहे. तर आपण फक्त इतिहास घडवण्याचं काम करतो आणि लक्षात म्हणून आपले सांडणं अस्सल मराठी शब्द आहे, सांडलेली सांख्यकारिका. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. टिळकांचं गणित या विषयावरचं ज्ञान, त्यांचा अभ्यास याविषयी उत्तम विवेचन आपण केलं. पण 19व्या शतकाच्या अखेरीला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला पदार्थ विज्ञानामध्ये खूप मौलिक अशा प्रकारचं संशोधन, आणखी नवीन नवीन गोष्टी त्याला उपलब्ध होत होत्या आणि ह्या पदार्थ विज्ञानाचा गणिताशी फार जवळचा संबंध होता. तर मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की ह्या काळामध्ये टिळकांनी पदार्थ विज्ञानामध्ये जे काही नवीन संशोधन चाललं होतं ह्याच्याविषयी टिळकांना काही माहिती होती का, किंवा त्यांनी ती करून घेतली होती का? ते शास्त्रज्ञ आणि मी शास्त्राचा विद्यार्थी नाही आहे. मी जो काही टिळकांच्या साहित्याचा, म्हणजे टिळकांचं सर्व साहित्य, त्यांच्या नावावर छापलेलं सगळं साहित्य नजरेखालनं घातलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मला पदार्थ विज्ञान शास्त्र असा विषय घेऊन त्या कालखंडातली काही नोंद केल्याचं मला तरी मिळालेलं नाही. असूही शकेल, कारण एखादी निष्ठून जाऊ शकेल. पण गणित आणि पदार्थ विज्ञानाचं आपण जे म्हणताना त्याचं उत्तर म्हटलं तर मगाशी थोडंसं आहे की सगळी शास्त्रे मूलतः आणि अंतिमतः एकरूपच असतात. गणितातली प्रगती फिजिक्सला उपयोगी पडते, फिजिक्सची प्रगती गणिताला उपयोग पडते. या अर्थानं टिळक फार मूलभूत विचार करत होते. बाकी मला काही माहिती नाही आहे. ठीक आहे, थांबूया आपण. उद्या गीता रहस्य हा विषय आपण मांडणार आहोत. वेळ 6:45 वाजता आहे. मुकुंद दातार पुण्याहून येऊन मुक्कामाला पार्ल्यामध्येच आहेत, त्यामुळे ठीक 6:45 वाजता व्याख्यान सुरू होईल. आज उपस्थिती चांगली आहे. बऱ्याच लोकांचं असं नंतर आम्हाला मग कळलं आहे की आम्हाला माहीत नव्हतं, नाही तर आम्ही मागच्या 1 ऑगस्टच्या कार्यक्रमाला पण आलो असतो. तर तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की आपलं मित्रमंडळ, आपल्या परिवार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचवा, म्हणजे उद्या आणखीन उपस्थिती आणि अनेक लोकांना या संधीचा फायदा घेता येईल. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6:45 वाजता. धन्यवाद.